हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय किचन। आज आपण मसाला छाज बनवत आहोत। हे छाज अगदी अमूलचं पाकिटातलं मिळतं ना, तशा टेस्टचं लागतं। आता कशाला विकत आणायचं अमूलचं छाज, आपणच बनवू की घरी? चला तर आपण छाज बनवूया। छाज बनवण्यासाठी या मातीच्या भांड्यामध्ये मी दही लावलेलं आहे, त्यातला आपण वापरणार आहोत। इथं आपण छाज मसाला बनवत नाहीये, आपण डायरेक्टच छाज बनवत आहोत। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 4 ते 5 पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आणि 1 मिरची घेतलेली आहे ओली। आता यामध्ये आपण 4 चमचे दही टाकून घेणार आहोत। दही कमीच घालायचं असतं, कारण आपण छाज एकदम पातळ बनवणार आहोत। आता आपण त्यामध्ये मसाले टाकूया। त्यामध्ये मी जिरा पावडर, साधं मीठ आणि सैंधव मीठ आणि 1 चमचा साखर असं प्रमाणात घेतलेलं आहे। मसाल्यांचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, डिटेल तुम्ही त्यामध्ये वाचू शकता। यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपण थंडगार पाणी ओतून घेणार आहोत। पाणी जास्त ओतायचं आहे, कारण छाज हे पातळच असतं। हे आता मिक्सरला फिरवून घेणार आहोत। तुम्ही यामध्ये बर्फही टाकू शकता। हे पहा, छाज किती मसालेदार फेसाळलेलं छान दिसते बरं। आता आपण मसाला छाज सर्व करूया। बघा बरं, किती छान कलर आलेला आहे आपल्या छाजला। या कडक उन्हाळ्यामध्ये तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये नक्की समाविष्ट करून घ्या छाज। तुम्हाला ही बघून प्यावंसं वाटतंय ना हे मसालेदार छाज? छाजची ही रेसिपी अतिशय पौष्टिक आहे, तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।